हॅलो स्टुडंट्स, सजीवांमधील जीवन प्रक्रिया भाग 2 या प्रकरणामधील आपण प्रजनन प्रक्रिया एकपेशीय प्राण्यांमधील याविषयी अभ्यास केला आहे. आत्ता अलैंगिक प्रजनन प्रक्रिया बहुपेशीय प्राण्यांमध्ये कशी चालते याचा अभ्यास आपण करणार आहोत. यापूर्वी आपण बघितलं की पेशीय प्राण्यांमधील अलैंगिक प्रजनन यामध्ये जे प्रकार पडतात त्यामधील आपण द्विविभाजन बघितलं, बहुविभाजन बघितलं, हे अमिबामध्ये होणार आहे. द्विविभाजन बघितलं पॅरामेशियम आणि युग्लिना या प्राण्यांमध्ये होणार आहे. ह्या प्रक्रिया आपण पाहिलेल्या आहेत. यानंतर आपण युग्लिना आणि पॅरामेशियम यामधील विभाजनसुद्धा बघितलेलं आहे. अमिबामधील बहुपेशीय विभाजन म्हणजेच मल्टिपल फ्युजन इन अमिबा याचासुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. आफ्टर दॅट वी ऑल्सो स्टडी द बडिंग इन ईस्ट ॲज इट इज अ युनिसेल्युलर ॲनिमल. एकपेशीय हा आहे किण्व, त्यामध्ये बडिंग कसं चालतं याविषयी आपण अभ्यास केलेला आहे. आता आपण बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजनन दॅट मीन्स असेक्स्युअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम याविषयी अभ्यास करणार आहोत. तर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये अलैंगिक प्रजनन हे अनेक प्रकारे घडतं. तर पहिला प्रकार आहे खंडीभवन दॅट मीन्स फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंट्स याचा अर्थ तुकडे. So this type of asexual reproduction occurs in multicellular organism. In this type of reproduction, body of parent organism break up to many fragments and each fragment starts to live an independent new organism. This type of reproduction occurs in algae like Spirogyra, sponges like Cycon. See in this video. You will clearly Asexual see reproduction. Fragmentation. To understand the method of the fragmentation, याच्यामध्ये आपल्याला दिसेल की अलैंगिक प्रजननाचा खंडीभवन हा एक प्रकार आहे. जर आपण एखाद्या डबक्यामधून पाणी कलेक्ट करून मायक्रोस्कोप खाली त्यामधील एक हिरवा धागा म्हणजे स्पायरोगायरा ठेवला आणि आपण तो मायक्रोस्कोप खाली बघितला असता आपल्याला दिसेल की मायक्रोस्कोप खाली जेव्हा आपण बघू तेव्हा एक पातळ असा रिबिनीसारखा धागा त्यामध्ये दिसेल. अँड whenever there is a plenty of water and nutrients available to Spirogyra, its filaments grow up very fast and break up into a many small fragments, and each fragment starts to live independent as a new Spirogyra. म्हणजेच काय की ज्यावेळी स्पायरोगायराला मुबलक पाणी आणि पोषक द्रव्य उपलब्ध होते अशा वेळीस त्याच्या तंतूची वेगाने वाढ होत जाते आणि या वेगाने वाढ झाल्यानंतर त्याच्या तंतूचे अनेक तुकडे होत जातात आणि प्रत्येक तुकडा हा नवीन नवजात स्पायरोगायरा तंतू म्हणून जगतो. अशा प्रकारच्या प्रजननाला खंडीभवन म्हणजेच फ्रॅगमेंटेशन असं म्हणतात. यानंतरचा जो प्रकार आहे त्याला पुनर्जनन म्हणजेच रिजेनरेशन असं म्हणतात. रिजेनरेशन्स मीन्स सम ॲनिमल हॅव कपॅसिटी टू रिगेन इट्स लॉस्ट पार्ट. जेव्हा एखादा प्राणी त्याची तुटून गेलेली किंवा तुटलेली नष्ट झालेला एखादा भाग पुन्हा निर्माण करू शकतो, अशा प्रकारच्या प्रक्रियेला पुनर्जनन असं म्हणतात. मग काही विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे 2 तुकडे करत असतात आणि प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार होत असतो आणि त्याचे 2 नवजात प्राणी तयार केले जातात. यालाच पुनर्जनन असं म्हणतात. दॅट मीन्स एक्झाम्पल ऑफ some animals like a planaria break up its body into 2 parts and there each parts regenerate remaining parts of the body
and thus 2 new planaria are formed. This is called as regeneration. पण काही प्राण्यांच्या याच्यामध्ये हे काही शरीराच्या एखाद्या पार्ट्स पुरतंच मर्यादित असतं, तर काही प्राणी पूर्ण शरीराचा नवीन भाग तयार करू शकतात. उदाहरणार्थ पाल तुम्ही बघता, पाल म्हणजे वॉल लिझार्ड. काही धोक्याच्या क्षणी ती आपली शेपटी गाळून टाकते आणि तिची शेपटी पुन्हा तयार होते. म्हणजेच काय, वॉल लिझार्ड ब्रेक्स अप अँड डिस्कार्ड सम पार्ट्स ऑफ इट्स टेल इन इमर्जन्सी. आणि हा डिस्कार्ड केलेले जे टेल असते ती तिला पुन्हा मिळते. या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसेल की यामध्ये हा जो प्लॅनेरिया आहे तो प्लॅनेरिया कशा पद्धतीने रिजनरेट होतो बघा. जर आपण त्याचे 2 तुकडे केले तर टेलचा भाग हा तोंडाचा भाग तयार करतो आणि तोंडाचा भाग हा शेपटी तयार करतो. जर त्याला आपण मध्यभागून कापलं तर प्रत्येक निम्मा भाग हा नवीन पार्ट तयार करतो. आणि जर आपण फक्त त्याला तोंडाच्या भागातून कापलं तर 2 तोंड आणि 1 शेपूट असणारा प्लॅनेरिया इथे तयार झालेला तुम्हाला दिसत आहे. तर अशा प्रकारे रिजनरेटची कपॅसिटी काही ॲनिमलमध्ये भरपूर असते. याचं उत्तम उदाहरण स्टारफिश म्हणजेच तारा मासा हे सुद्धा आहे. यानंतर बहुपेशीय जे सजीव असतात त्याच्यामध्ये दुसऱ्या पद्धतीने प्रजनन होतं, त्याला मुकुलायन म्हणजेच बडिंग असं म्हणतात. सो इन केस ऑफ हायड्रा अंडर अ फेवरेबल कंडिशन्स ॲज पर स्पेसिफिक पार्ट ऑफ इट्स बॉडी an outgrowth is formed by a repeated division of regenerative cells of body wall. This outgrowth is called as bud, and bud grows up progressively and finally forms a small hydra. आता बघूया आपण म्हणजेच काय की हायड्रासारख्या प्राण्यांमध्ये त्याच्या शरीरामध्ये एक असं पूर्ण विकसित झाल्यानंतर पूर्ण वाढ झालेल्या हायड्राला पोषक वातावरण जर मिळालं तर त्याच्या शरीरभित्तिकेवरती विशिष्ट ठिकाणी पुनर्जनन पेशीच्या विभाजनाने फुगवटा तयार होतो. या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल हळूहळू तो फुगवटा वाढत जातो आहे आणि याच वाढलेल्या फुगवट्याला मुकुल म्हणजेच बड असं म्हणतात. आणि ह्या मुकुलाची वाढ हळूहळू होत जाते आणि मग त्याचं रूपांतर हे छोट्या हायड्रामध्ये होतं. सो an outgrowth is formed by repeated division of regenerative cells of body wall. This outgrowth is called as bud. bud म्हणजे कलिका तयार होते. But grows up progressively and finally forms a small hydra, and digestive cavity of the budding hydra are in a community with those of parents hydra. म्हणजेच काय, त्याच्या जनक जो असतो त्याला हळूहळू तो चिटकून बसतो आणि नंतर त्याचं पोषण पूर्ण व्हायला लागलं त्यावेळी तो जनक हायड्रापासून वेगळा होतो आणि नवजात हायड्रा म्हणून निरावलंबी जीवन जगतो. इंडिपेंडंट लाईफ याचा अर्थ निरावलंबी जीवन तो जगत जातो. या पुढचं जे प्रजननाचा अलैंगिक प्रकार आहे तो म्हणजे शाखीय प्रजनन म्हणजेच व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. आता रिप्रोडक्शन इन प्लांट्स विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट. व्हेजिटेटिव्ह पार्ट याचा अर्थ शाखीय अवयव. आता हे कोणते अवयव आहेत? लाईक रूट, स्टेम, लीफ अँड बड इज कॉल्ड ॲज दी व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. Vegetative propagation in potato is performed with the help of eyes. तर काही वनस्पतींचे तुम्ही बघता की बटाट्याला बऱ्याच वेळा कोंब आलेले असतात, त्याला आईज असं म्हणतात. आणि ते जर आपण कापून लावले, मातीत पुरले तर त्यापासून नवीन बटाटा येऊ शकतो. आणि काय, बायोफिलम इज अ परफॉर्म विथ द हेल्प ऑफ बर्ड्स प्रेझेंट ऑन द लीफ मार्जिन. पाणफुटी, ब्रायोफिलम याचा अर्थ पाणफुटीसारख्या वनस्पतींच्या
पानाच्या मध्यभागामध्ये कडेला एक असं छान पानं येतात, लहान लहान पानं, आणि ती जर आपण लावली तर त्यापासून नवीन वनस्पती तयार होते. तर याच्यामध्ये आपण बघतो इन केस ऑफ प्लांट्स लाईक शुगर केन अँड ग्रासेस. शुगर केन याचा अर्थ ऊस आणि काही प्रकारचे गवत. व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ बर्ड्स प्रेझेंट ऑन नोड्स. तर जसं ऊस आणि गवत यासारख्या वनस्पतीमध्ये पेरावरती, बड म्हणजे पेरावरती असलेल्या मुकुलाच्या मदतीने शाखीय प्रजनन होते. त्याशिवाय गाजर, मुळा, रताळं, कॅरेट, रॅडिश परफॉर्म द व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन विथ द हेल्प ऑफ रूट्स. आणि मुळाच्या साह्याने हे प्रजनन होत असतं. आता याच्यामध्ये आपण तुम्हाला दिसेल की हा जो बटाटा आहे, काही वनस्पतींचे पानं, नंतर मुळं किंवा काही खोड, अशा प्रकारे हे प्रजनन घडवून आणत असतात. काही वनस्पती गुलाबासारखा आपण कलम लावतो, त्याची कांडी लावली, किंवा काही मनी प्लॅन्टसारखे जे वनस्पती असतात त्याचं एक शाख जरी आपण लावलं तर त्याच्यापासून नवीन वनस्पती उगताना आपल्याला दिसते. हा सुद्धा अलैंगिक प्रजनन प्रकार, शाखीय प्रजननाचाच एक भाग आहे. नंतर आपण काही वनस्पतींचे मध्ये आपण बघतो की ज्या ठिकाणी मूळ असतं ते मूळ जर आपण कापून लावलं तर त्याच्यापासून नवीन येतं. आत्ता यामध्ये बघत आहात तुम्ही बटाट्याचे जे डोळे आपण आईज म्हणतो ते जर कापून आपण मातीमध्ये पुरलं तर त्यापासून आपल्याला नवीन वनस्पती किंवा नवीन झाड उगवलं असं तुम्हाला दिसेल. हे सगळे शाखीय प्रजननाचेच प्रकार आहेत. अशा प्रकारे शाखीय प्रजनन वनस्पतीमध्ये बघायला मिळतं. आत्ता यामध्ये शेवटचा जो प्रकार आहे त्याला स्पोअर फॉर्मेशन असं म्हणतात. स्पोअर फॉर्मेशन म्हणजेच बीजाणू निर्मिती. याच्यामध्ये तुम्ही बघत असाल की बऱ्याच वेळा जर भाकरी किंवा ब्रेड हे जे ओलसर जागी राहिले, दॅट मीन्स when bread or भाकरी kept in a humid places fungus will grow on it. त्याच्यावरती बुरशी तयार होताना आपल्याला दिसते. आणि ती जर तुम्ही ऑब्झर्व केली तर त्याला फिलामेंटस बॉडी म्हणजेच तंतुमय असं शरीर दिसतं. दे हॅव अ स्पोरॅन्जिया. वन्स द स्पोअर्स आर फॉर्म, स्पोरॅन्जिया बस्ट अँड स्पोअर्स आर रिलीज्ड. बीजाणू तयार होतात आणि बीजाणू धानी फुटते आणि त्याच्यामधनं हे बीजाणू बाहेर पडले जातात. बघूया आपण अशा प्रकारचे बीजाणू तुम्हाला दिसतील. आणि हे बीजाणू जर असे खाली दुसऱ्या सरफेसवरती भाकरी किंवा मॉइस्ट एरियावरती पडले तर ते रुजतात. मिओसिस पद्धतीने त्यांच्यामध्ये हे प्रजनन आपल्याला बघायला मिळतं आणि ते हळूहळू ग्रो होतात, जर्मिनेट होतात. म्युकरसारख्या कवकांचे शरीर तंतुमय असते आणि त्यांना बीजाणूधानी असतात. बीजाणूधानी म्हणजे स्पोरॅन्जियम आणि बीजाणूधानीमध्ये बीजाणूंची निर्मिती होते आणि ते फुटल्यानंतर बीजाणू बाहेर पडले जातात. आणि अशा प्रकारे नवीन तर दॅट मीन्स स्पोर जर्मिनेट इन मॉइस्ट अँड वार्म प्लेसेस अँड न्यू फंगल कॉलनी विल ग्रो. अशा पद्धतीने म्युकरमध्ये आपल्याला प्रजननाचे प्रकार बघायला मिळतो. आता यानंतरच्या भागामध्ये आपण लैंगिक प्रजननाचा प्रकार बघणार आहोत, सेक्स्युअल रिप्रोडक्शनचा. आत्तापर्यंत आपण सर्व अलैंगिक प्रजननाचे प्रकार बघत होतो. या अलैंगिक प्रजननाच्या प्रकारामध्ये आपण अनेक प्रकारचे प्रकार बघितले. त्याच्यामध्ये फ्युजन बघितलं, बडिंग बघितलं, स्पोअर फॉर्मेशन बघितलं म्हणजे बीजाणू निर्मिती बघितली, नंतर रिजनरेशन म्हणजे पुनर्जनन बघितलं, व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन म्हणजे शाकीय प्रजनन बघितलं. मग आपण फ्युजनमध्ये बायनरी फ्युजन आणि मल्टिपल फ्युजन हे प्रकार बघितले.
त्यानंतर स्पोर फॉर्मेशन हे आपण म्युकरमध्ये बघितलं. नंतर फ्रॅगमेंटेशन आपण मध्ये बघितलं. व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन म्हणजे शाखीय प्रजननामध्ये स्टेमद्वारा म्हणजेच खोडाद्वारा, रूटद्वारा म्हणजे मुळाद्वारा, लीफद्वारा म्हणजे पानाद्वारा आणि बड म्हणजे कळिका यांच्या साहाय्याने प्रपोगेशन म्हणजे प्रजनन, अलैंगिक प्रजनन कसं होतं त्याचा अभ्यास आपण केलेला आहे. इथे आपण अलैंगिक प्रजननाचा भाग संपवतो आहे. यापुढचं आपण लैंगिक प्रजनन पुढच्या तासाला सुरू करत आहोत. थँक्यू.